12वा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायला हवं. जर आतापर्यंत आलेले नाही आहेत तर बॉल पडणार नाही याची दखल घ्यायची आहे. गेली 3 दिवस आपण पाहिले, 3 दिवसामध्ये न सांगताना 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात. प्लीज विनंती करेन, 12वा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. 3 बायसिकल आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे त्यासाठीच ठेवलेले असतात की खेळाडू घराघरामध्ये पोचावेत, त्यांची नावं अद्ययावत व्हावी, अपडेट व्हावीत. त्यामुळे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये धावत पळत या. मितेश तरे ठरतायत 13 धावांवर 3 विकेट. समोर 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 आहे का? सचिनजी किनी आणि वैभव पाटील सोनावी इंडियन्स टीमचे 2 ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मितेश तरे प्रगत बोलतात ते. मितेश, नो डाऊट. मितेश, काय म्हणशील ज्या पद्धतीने या स्पर्धेची किती तुम्ही आतुरतेने वाट पाहता? बरेच जास्त बोलत नाहीत, परंतु चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला, याशिवाय काय असू शकतं. तर जाऊया आता मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत, व्हॉइस ऑफ धनसार मिस्टर उत्कर्षजी पाटील यांचा या आपण आवाज ऐकूयात. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रमोद शेडगे सरांना. आपण ऐकतात या स्पर्धेचे मुख्य समालोचक आणि फक्त या स्पर्धेकरिता नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचा आवाज सध्या घुमतोय. थँक्यू सो मच. मॅचकडे इथे जाऊया. सेकंड मॅचला सुरुवात झाली आणि वेळेचं बंधन लक्षात घ्या. जरी तुम्हाला टायमर इथे आपण सेट करत नसलो तरी देखील मागील मॅच हा जवळपास 1 तास आणि 40 मिनिटं चालला, तर तसं शेड्यूल मग थोडंसं कठीण जाईल. त्या अनुषंगाने स्पीडअप करत राहा. खूप चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत शॉटमध्ये. गणेश यांचा मात्र फटका इथे फसतो आणि फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतात बाद होत असताना. दिपेन बारीने कुठली चुकी केली नाही. फलंदाज बाद. गणेश गॉन. मैदानाच्या आत सर्वेश शेलार ब्रँड ऑफ वेडी. कालच्या दिवसात त्यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळाले आणि आज सर्वेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल अगदी आपण पाहता स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर भन्नाट वेग मृदुल मेहरकडे, अगदी मृदुल पाटीलकडे, जिथे कमी वयामध्ये ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट केलं. मॅन ऑफ द सिरीज बाईक वयाच्या 22व्या वर्षी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहता ते अनेक गोष्टी आहेत मृदुलच्या. बॅटची कड आणि यष्टीरक्षकांची साथ नाही मिळाली. चेंडू लॉंग स्टॉप मधनं चाललाय. सीमारेषेच्या बाहेर येताना चौकार. थँक्यू. प्रियांशी रिधान 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर अक्षय यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करणार. सर्वेश शेलार 4 धावांवरती आता खेळतोय. 400चा स्ट्राईक रेट. पहिल्याच बॉलवरती एका बाजूला रियांश पाटील जे आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत गोलंदाज तयार, तर गोलंदाज मृदुल पाटील. याही बॉलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जय पाटील बॉलला फील्ड करतील. लेग बाईचे संकेत पंच दर्शवतात आणि त्या अनुषंगाने धावसंख्या आता इथून आकार घेते आणि जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 5 वरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा. सफाळे प्रीमियर लीगचा 4था दिवस आणि उद्या या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक चांगलं क्रिकेट आणखीन सुंदर पद्धतीने बघायला मिळेल. अंतिम लढती उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत. या षटकातील पुढील बॉल मृदुल पाटील, एक दिग्गज क्रिकेटपटू. सफाळे क्रिकेटला खऱ्या अर्थानं मिळालेला हा लखलखता तारा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. सेन्सिबल क्रिकेट. यशना माहिती आहे की ज्या वेळेला मृदुल पाटीलचं षटक आहे त्या अनुषंगानं जोखीम न पत्कारलेलीच बरी.
आणि जिथे त्यांनी खऱ्या अर्थानं सेन्सिबल क्रिकेट खेळलं. षटक क्रमांक जर तपासून धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता खऱ्या अर्थानं 6 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ अगदी योग्य पद्धतीने संपला आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 6. खूप चांगला सामना पहिला मॅच देखील आपल्याला बघायला मिळाला. 2 चेंडू आणि 13 धावेंपर्यंत तो मॅच पोहोचला. शेवटच्या क्षणापर्यंत 6 रन या धावफलकावरती आहेत. आमच्या साथीनं शेखर किणी, खूप चांगले गुणलेखक. कम्प्युटर चुकेल परंतु शेखर किणी नाही ही त्यांची ओळख आहे आणि सातत्यानं सफाळ्याच्या मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या गुणलेखनानं पूर्ण होत असतात. अगदी आपण पाहतात बिझी राहतात आणि एक बॉलचं खूप चांगलं ज्यांचं लेखाजोखा ते पोहोचवत असतात समालोचकांना ते शेखर किणी आहेत. एका बाजूला आपण पाहतायत गौरव पाटील. दीपेन बारी आलेत षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती. दीपेन बारी यांना आपण पाहतायत. प्रियांशी रिधान 11 हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः त्यांनी स्वीकारलं ते म्हणजेच गोलंदाजी आणि गोलंदाजी स्वीकारत असताना पहिल्या षटकात मृदुल पाटील यानं खूप चांगली गोलंदाजी केली. 1 विकेट देखील मिळवून दिले. सध्या रियांश पाटील टेंबी खोडावेचा एक दिग्गज खेळाडू आणि एका बाजूला सर्वेश शेलार वेडी समोरच्या दिशेने फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे महेन मेहर यांना आपण नयन आहेत ऑल राईट. जिथे आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर इथून आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 या रणसंख्यांवरती. 8 धावा धावफलकावरती. चौथा दिवस सफाळे प्रीमियर लीगचा. नूतन नगर हे आता खऱ्या अर्थानं दुमदुमतंय मागच्या 4 दिवसात. उद्याचा अंतिम दिवस. दीपेन बारीचा पहिलाच बॉल दुहेरी धावेनं. स्कोरकार्ड धावसंख्यावरती 8. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न होता जिथे आपण पाहतायत रियांचा क्षेत्ररक्षण बघता त्यांनी तो फटका स्वीकारला. कारण जिथे थर्डमॅनचा खेळाडू आतमध्ये शॉर्ट पॉइंट मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आतमध्ये पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हरचा एक खेळाडू आहे. त्यानंतर लॉंग ऑफला एक खेळाडू. शॉर्ट मिड विकेट मध्ये एक खेळाडू. शॉर्ट स्क्वेअर लेगला फाईन लेग मध्ये लॉंग ऑनला देखील एक खेळाडू आपण पाहताय. ज्या अनुषंगाने आपण पाहतायत रियांश यानं रिव्हर्स स्विच फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु इथून डॉट बॉल येतोय. 2 बॉलचा खेळ झाला. धावा फलकावरती 8. इथे देखील हुक करायचा होता परंतु चेंडू व्यवस्थित नाही कनेक्शन झालं आणि धावसंख्या फलकावरती आता लेग बाईटचे संकेत देत असताना आकार घेईल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9 वरती. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 धावा अशी स्थिती एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. GT 11 माकणे आणि एका बाजूला प्रियांशी रिधान 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेन बारीचे आतापर्यंत 3 बॉल पाहायला मिळाले. 3 बॉल मध्ये 3 रन जरूर या संघ या षटकामध्ये आलेत. सर्वेच्या बॅट मधनं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहतात बॉलच्या खाली आणि टिपतात कॅच. मृदुल पाटीलने कुठलीही चुकी न करता सर्वेश शेलार यांच्या खेळीला पूर्णविराम. फलंदाज बाद गॉन. सर्वेश शेलार बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज नयन पाटील. ब्रँड ऑफ रावळे केळवे इथून बिलॉंग करत असताना नयन खूप चांगलं क्रिकेट विथ द बॉल विथ द बॅट. GT 11 माकणे या संघाकरिता नयन पाटील आता दाखल झालेत. अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती रुजू आहेत आणि तेच नयन पाटील त्यांना आपण पाहताय. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहताय त्यांना येस आपण पाहू शकाल नयन पाटील आणि यज्ञेश जे आपल्याला पाहायला मिळतात. यज्ञेश एडिट्स इयत्ता 9वी हा त्यांचा महत्वाचा उल्लेख आहे. परंतु आज यज्ञेश एडिट्स जे आपल्याला पाहायला मिळाले 6 सीटर स्पोर्ट्स कडे का जोडले तर त्यांना कोणी जोडलं तर खऱ्या अर्थानं नयन पाटील यांनी मात्र त्यांच्यातलं टॅलेंट ओळखलं आणि लाईव्ह टीम मध्ये त्यांना ऍड करण्याकरिता निश्चित स्वरूपात गौरव पाटील यांच्याशी चर्चा केली आणि आज यज्ञेश पाटील यज्ञेश एडिट्स म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला ब्रँड झालाय
DBN मीडिया आता सध्या चर्चेतलं चॅनल तेही राहिलंय. त्यांचं देखील एडिटिंगच्या संपूर्ण जबाबदारी आपल्याला यज्ञेश यांच्यावरती पाहायला मिळत असते. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर शेखर किणी आणि गौरव पाटील आम्हाला दर्शवतात की 10 रन 10ला 2 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. दीपेन बारी यांचा षटकातील पुढील बॉल अगदी शेवटचा. रेयांश थोडेसे त्रस्त आहेत मुख्य खेळपट्टीवरती. गोलंदाजांचा दबदबा सलग दुसऱ्या षटकात देखील पाहायला मिळाला आणि इथे आपण आता पाहतायत की येतोय तो म्हणजेच डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 5ची सरासरी राखत धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 10 वरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया सिद्धिविनायक डीजे. क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सफाळे प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व आणि 3ऱ्या पर्वात एक जबरदस्त अशी स्पर्धा. जय पाटील खेळ रोड इथून आपल्याला पाहायला मिळतात. एक दिग्गज खेळाडू सातत्यानं आपण पाहतात त्यांना भरणेपाडा या संघाकडनं खेळत असताना एक चांगले गोलंदाज एक चांगले फलंदाज आणि ते जय पाटील. अक्षय गवळी ज्या वेळेला आपण पाहतात आयकॉन खेळाडू कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळाले त्यावेळेला जय पाटील यांच्या निश्चित स्वरूपात वर्णी तिथे लागली गेली म्हणायला हरकत नाही. कारण एकाच संघात दोघं देखील खेळाडू खूप चांगले क्रिकेट खेळत असतात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10 धावा 10 वरती 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसात देखील 5 मॅचचं शेड्यूल. आता वेळेचा विचार केला तर 12:22 झाले. थोडंसं स्पीडअप करा. यानंतर देखील 3 सामने तेवढेच महत्वाचे. एका मॅच करता आपण 2-2 तास घेणार तर मग थोडंसं त्रास होईल. गोलंदाज तयार होत आहेत. जय चांगला चेंडू अगदी हळूवार चेंडू होता परंतु त्यामध्ये चांगलं वळण गुड लाईन स्पॉटची पिचिंग चांगली गोलंदाजी ते होत असताना बघायला मिळाली. पहिल्याच बॉलवर सूर चांगला मिळवला आणि धावसंख्या फलकावरती आता 1 ने आकार घेत 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. 11 रन ऑन दी स्कोर कार्ड 2 गडी बाद अशी स्थिती. बॅटिंग करत असताना GT 11 माकणे गौरव तरे यांना आपण पाहतात एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि त्यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. GT 11 माकणे सध्या बॅटिंग करतायत आणि 11 वरती 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रियांशी रिधान 11 टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत असताना आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी त्यांची राहिली. रेयांश पाटील पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला 5 बॉलचा खेळ त्यांनी केलाय. चांगला चेंडू आहे जयचा. फलंदाजाला स्टेप आउट होऊ देत नाहीयेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या स्लॉटमध्ये देखील चेंडू हाताळत नाहीयेत म्हणजेच सटीक मारा. जयनं पहिले 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. या बॉलवरती आपण पाहतात धावसंख्या इथून मात्र आकार घेतली ती म्हणजेच 2 आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 13 वरती. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. बॉलचा खेळ झाला या षटकातील 2. एका बाजूला रियांश एका बाजूला नयन पाटील. दोघांकडे देखील कॅलिबर आहे गुणवत्ता आहे आणि या मॅच मध्ये आता इथून भागीदारी खूप महत्वाची जी सध्या नयन पाटील आणि रियांश मध्ये जी आता बिल्डअप होत चाललंय आणि त्या भागीदारीला पुढे नेण्याचं काम करावं लागेल दोघांना देखील. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतायत कधी एकटा सामना जिंकून दाखवू शकत नाही. तुम्हाला 11 जणांचे एफर्ट्स महत्वाचे असतात. यावेळेला बॅटची कट जरूर लागली. फाईन लेगचे खेळाडू आहेत. नयन पाटील वेगाने 1 रन पूर्ण करतील आणि दोघं देखील आयकॉन खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. लेग बाईटचे संकेत दिले पंचांनी म्हणजेच इथून आता आकार घेईल ती म्हणजेच 1 ने धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 14. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 3. सफाळे प्रीमियर लीग 20-26 पर्व तिसऱ्या एडिशन मध्ये ही स्पर्धा पोहोचली. बंटी दादा यांच्या अध्यक्षपदाखाली ही स्पर्धा खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं आता सध्या या संपूर्ण पालघर जिल्ह्यात बहुचर्चित राहिले. सफाळे प्रीमियर लीगचा दबदबा आपण पाहतायत. अक्षय गवळी थोडीशी चुकी करतायत. गोलंदाजानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत जरूर केली परंतु व्यवस्थित यष्टीरक्षकांची साथ मिळणं तेही तेवढंच गरजेचं असतं. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आत्ता 4 आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 15 आणि 15ला 2 धक्के. GT 11 माकणे
आता हळूहळू मात्र बिल्डअप व्हायला लागले. तिसऱ्या षटकात धावसंख्या मात्र इथे यायला लागल्यात. गोलंदाज तयार. यावेळेला रियांशनं फटका तर जरूर खेळलाय. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू बॅकवर्ड पॉइंट बंद चालले. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू देखील वेगानं आले. आर्यन आणि जिथे आपण पाहतायत सिंगल मात्र इथून निश्चित स्वरूपात सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या इथून आकार घेतली 2 म्हणजे 17 रन्स. अगदी शेवटचा बॉल. 5 बॉल मध्ये जय पाटीलनं चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत आपण पाहतात 5 बॉल मध्ये फक्त 5 रन खर्च केलेले आहेत, ज्यामध्ये एक लेग बाईस देखील आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे 6 रन या षटकात आलेत. अगदी शेवटचा बॉल आहे. रियांश पाटील 8 बॉल मध्ये 7 वरती खेळतात. नयन पाटील थोडेसे शांत आहेत. चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलंय. शेवटचा बॉल. रेयांश पहिल्या षटकापासून स्ट्रगल संघर्षाचा काळ सध्या इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. रेयांशच्या विपक्षात चांगली गोलंदाजी राहिली. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर शेखर किणी आणि गौरव पाटील आम्हाला दर्शवतात की धावसंख्या फलकावरती 17ला 2 गडी बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत डीजे कॅन्डी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात सफाळे प्रीमियर लीग आणि सफाळे प्रीमियर लीग मधचा आजचा 4था दिवस. मृदुल पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आणि षटकातील आपण पाहतात पहिलाच बॉल. त्यांच्या स्पेलचं हे खऱ्या अर्थानं आपण पाहतात शेवटचं षटक. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं चेंडू पडल्यानंतर बराचशा बाहेरच्या दिशेने आला. ही ओळख आहे मृदुलची. अनेक वेळा चांगली गोलंदाजी. ही मात्र त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आहे. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून जो मी उल्लेख केला की सफाळे क्रिकेटचा एक लखलखता तारा म्हणून या सफाळे टेनिस बॉल क्रिकेटवरती आपण त्याला पाहिले आणि तोच मृदुल पाटील स्टार आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतात 4थं. धावसंख्या फलकावरती 17. नयन पासून पुन्हा एकदा बॉल लांबच ठेवला. आता रेयांश पाटील मेसेज देतील की नयन येणाऱ्या काळात तुम्हाला कुठल्या पद्धतीने फलंदाजी करायला हवी. रिप्लेच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर टर्न घेणारा हा बॉल. तिसरा बॉल. गोलंदाज तयार. या वेळेला फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नसतील. चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. बिटवीन द गॅप. पहिल्या 2 बॉल डॉटचं उत्तर आता चौकारानं दिलंय. 4. म्हणजेच 21 धावा 21ला 2 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. इथे देखील चेंडू बराच काळ हवेत गेलाय. स्वतः अक्षय बॉलच्या खाली आणि इथे निश्चित स्वरूपात आता कॅच टिपलाय. जिथे रिले कॅच बघायला मिळाला. अक्षय गवळीच्या हातातून बॉल सुटला. मृदुल बाजूलाच तयार होते आणि तो मृदुलने कॅच टिपला. आता फलंदाज इथे बाद होत आहेत. नयन बॅक टू द डग आउट. गॉन. हार्दिक किणी सरांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. खऱ्या अर्थानं आयोजक म्हणून देखील जबाबदारी त्यांनी खूप चांगली घेतली आणि निश्चित स्वरूपात हार्दिक किणी सरांचं इथे आगमन होतंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज
कल्पेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी 6 चेंडू आणि 6 षटकार हे विठ्ठलवाडीच्या मैदानात त्यांच्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये ठोकले होते आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. दीपेश यावेळेला पहिलाच बॉल येता क्षणी फटका तर जरूर चांगला खेळला आणि इथे षटकाराने सुरुवात केली. दीपेश म्हात्रे सौरभ वैद्य यांना बीट करत बॉल सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. चांगला फटका अगदी आपण पाहतात लोअर फुल टॉसचा चेंडू होता, तिथे संधी होती सौरभ वैद्य यांना की कॅच कॅरी करण्याची, परंतु तो कॅच निसटला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना मिडल ऑफ द बॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिलं सीमारेषा बाहेर आणि आता 6 धावेंना स्कोर कार्डला आता गती मिळाली. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतात काय घडलंय. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल +4 म्हणजेच आता सगळं काही सुरळीत चाललं असताना कुठेतरी मृदुल पाटील यांच्याकडनं होत आहेत चुका. दीपेश म्हात्रे जसे मैदानात आले आता धावा खोऱ्यानं वाढायला लागल्या आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 32 वरती. यावर आपण पाहतायत सगळं काही सुरळीत चाललं असताना आता गोलंदाज मृदुल पाटील यांच्याकडनं चुकी झाली आणि आता ती चुकी होत असताना येणाऱ्या काळात पुन्हा एकदा चांगला चेंडू, हा वाला चेंडू चांगला होता. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता 4थं इथे मात्र समाप्तीवरती येते आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 32 ला आपण पाहतात 3 गडी बाद अशी स्थिती बॅटिंग करत असताना GT11 माकणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचले जातील या अनेक गोष्टी आहेत. रेयांश पाटील थोडेसे शांत दिसलेत. दीपेश म्हात्रेने 1 षटकार जरूर खेळलाय. 32 धावा धावफलकावरती आणि घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. करंट रन रेट जर तपासून पाहिला तर 8चा जो चालू आहे तर धावा 48 होतील. 8 जर पुढे आला तर 48 होतील आणि 10 धावा प्रति षटकामध्ये आल्या तर 52 वर पोहोचू शकता असा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. 6 सीटर स्पोर्ट्सनं खूप चांगली निश्चित स्वरूपात प्रगती केलेली आहे आणि खूप चांगलं वर्क करतात ते. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावलेत गौरव पाटील आणि संपूर्ण टीम. गोलंदाज जय पाटील, तुषार कुर्ले, तदनंतर प्रथम जाधव आणि यज्ञेश एडिट्स आणि पिंटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अँड TK ब्रँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या धावफलकावरती 32 आणि 32 ला 3. आता येणाऱ्या काळात या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 12 बॉलच्या खेळामध्ये काय होईल, काय बिघडेल. गोलंदाज तयार जय पाटील, पहिलं षटक अतिशय चांगला हाताळला, दूरवाला एंडनं तयार. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता बॅटची कड. क्षेत्ररक्षक आहेत, फाईन लेग मध्ये बॉलला फील्ड करतील. प्रतिम मोहिते माकुणसार आपल्याला पाहायला मिळतात आणि ते बॉलला फील्ड करतात. तुर्ताच मिळेल ती म्हणजेच सिंगल. 33 ला 3. आता सध्या GT11 माकणे 11 बॉलचा खेळ बाकी. 11 बॉल मध्ये किमान 15 ते 16 रन आले तर निश्चित स्वरूपात 48-50चा सामना बघायला प्रेक्षकांना देखील आवडेल. कारण दुसऱ्या बाजूने देखील मृदुल पाटील असतील, अक्षय गवळी सारखे दिग्गज फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये. जय पाटील वैयक्तिक दुसरं आणि संघाकरिता आपण पाहतात हे 5वं षटक, स्लॉग षटक, ग्रामीण भाषेत हाणामारी आणि मारामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. इथे देखील दीपेश करिता आपण पाहतात हा चेंडू चांगला हाताळला. बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेणारा बॅटचा फ्लो तर जरूर भरपूर स्विंग केला होता, परंतु कनेक्शन नाही झालं. कहा पे निगाह कहा पे निशाणा ज्या पद्धतीनं बॉल येण्याच्या आधीच हा फटका खेळले होते आणि बॉलनं चांगलं शार्प टर्न घेतलं. जय तयार. या वेळेला तुम्ही दीपेश करिता असे चेंडू नाही टाकू शकत. दीपेश अगदी आपण पाहतात पिंच हिटर ही भूमिका अनेक वेळा त्याने साध्य केलंय. हाफ ट्रॅकरचा बॉल, पुलचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
कॅन्डी. धावसंख्या फलकावरती 39. बॉलचा खेळ झाला तो म्हणजे या षटकातील 2. आता डीजे कॅन्डी यांनी मात्र निश्चित स्वरूपात हार्दिक केणी यांना सुमधुर गीतांसाठी बसवल्या. सगळ्या गोष्टी ते आता सध्या या स्पर्धेकरिता करतायत. हार्दिक केणी यांचं कौतुक करावं लागेल. इथे देखील आपण पाहतात फटका खूप चांगला आहे. डीप पॉइंटला चेंडू क्लिअर करेल आणि निघून जाईल. दीपेश मात्रे आल्या आल्या आता धावांचा वेग असा झपाट्याने वाढलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते या चौकाराच्या मदतीने 43 वरती. 43 ला 3 अशी स्थिती सध्या बघायला मिळते. चांगलं क्रिकेट. दीपेश मात्रे इज ऑन फायर. पिंच हिटर ही भूमिका मी खूप चांगली निभावतो स्लॉक षटकामध्ये आणि येता क्षणी षटकार. तदनंतर आता चौकार षटकार पुन्हा एकदा 2 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीनं 4 बॉल मध्ये ज्याने 16 रन एक चांगली इनिंग इथून मात्र बिल्ड करत असताना 9 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. या 9 बॉल मध्ये दीपेश मात्रे जर उभे राहिले तर मग ते 60-65 देखील इथून सहज रीतीने सर होतील की काय. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका तर बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना हेल्लो टाटा बाय बाय करत बॉल मिड विकेटला क्लिअर. षटकार. खूप चांगलं राहिलं. आता दुसऱ्या षटकात समोर दीपेश मात्रे उभे राहिले आणि दीपेश सांगतात की पहिलं षटक तुम्ही जरूर चांगलं हाताळलं असेल, आता नाही. जिथे आपण पाहतायत बॉलचा खेळ तपासून पाहिला तर 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या जर तपासून पाहिली तर 49. अगदी 7 बॉल येणं बाकी असतील आणि दीपेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनफॉर्म बॅटर. चांगलं इनिंग इथून त्याने बिल्ड केलं. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहता थोडस मिसटाइम झाले. स्वतःवरती नाराजगी व्यक्त दाखवतात की स्लॉट मधला बॉल येणाऱ्या काळात मिळाला होता परंतु नाही कनेक्शन करू शकले आणि 5 षटकांचा खेळ इथे संपतोय. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 49. एका बाजूला 7 बॉल मध्ये 22 धावांची अगदी कडक इनिंग दीपेश मात्रे यांची, तर एका बाजूला रियाज पाटील. दीपेशचा खेळ आपण पाहू शकता. बघा जे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, एक चौकार पाहायला मिळाला आणि ते 6 हिटर्स आपल्याला पाहायला मिळतात. जसा खेळ मात्र दाखवला, मैदानाच्या कुठल्या बाजूने कसे फटके खेळले या सगळ्या गोष्टी 6 सीटर स्पोर्ट्स आपल्याला दाखवते. GT11 माकणेचा देखील आपण पाहू शकता कशा धावा ज्या उभ्या झालेल्या आहेत. धावसंख्या फलकावरती 49 आणि 49 ला 3 गडी बाद. खूप चांगली इनिंग. आता येणारे 6 बॉल, या 6 बॉल मध्ये काय होते काय बिघडते. रियांश पाटील, दीपेश मात्रे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 22 धावा अगदी कडक राहिल्या. आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नयन धनू, प्रियांशी रिधान 11 करिता नयन धनू आता दाखल झालेत गोलंदाजी मार्क वरती. सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा, हे सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा, मागणे गावाच्या GT दादाचा. GT11 माकणे संघाचे संघ मालक गौरव तरे, GT दादा यांचं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या फलकावरती 49. आता उर्वरित जर आपण तपासून पाहिले तर 6 बॉलचा खेळ बाकी असताना नयन धनू यांना आपण पाहतायत जे नुकताच दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. श्रेयांश पाटील एका बाजूला, दीपेश मात्रे ज्यांची बॅट अगदी दुपारच्या सतात तळपली. पुढील बॉल फटका बिटवीन द गॅप खेळला, वेगानं बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. रियांश देखील आता खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करतायत. 4.
केला रियांशने अगदी बिटवीन द गॅप क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा थ्रू द कव्हर्स बॉलला पाठवून दिलं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. याही वेळेला आपण पाहतात फुलरलेनचा बॉल होता. इथे देखील बॉल चाललाय गॅप मध्ये मिड विकेटला कार्पेटला रोल करत आउटफील्डला फाडत सीमारेषेच्या बाहेर. आता धावांचा आलेख अगदी वेगवान घेतलाय आणि वेगानं वाढत चाललाय. जे स्कोर कार्ड पहिल्या 3 षटकांमध्ये शांत होतं, आता येणाऱ्या 3 षटकं जी होती मध्य संपला आणि तदनंतर 3 षटकं जी उर्वरित राहिली त्यामध्ये धावा अशा वेगाने वाढल्या की आता थांबायला नाव घेत नाहीत. धावा जाऊन पोहोचतायत आम्हाला शेखर किणी दर्शवतायत. 57 रन्स 57 धावा या धावफलकावरती आहेत. सलग 2 बॉल मध्ये 2 चौकार. आता नयन धनु थोडेसे प्रेशर मध्ये असतील कारण फलंदाज रियांची बॅट बोलायला लागली. इथे आपण पाहतायत खूप चांगलं कनेक्शन. 2 चौकारानंतर आलाय आता षटकार. 6 धावा. कोण नडल तू असले खूप चांगला षटकार. रेयांश मगासपासून शांत दिसत होते, आता शेवटच्या षटकामध्ये त्यांनी हल्ला बोल केलाय. पुढील बॉल. याही वेळेला आपण पाहतायत चांगली फलंदाजी. इथे देखील चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 2 चौकार आणि तदनंतर आता 2 षटकार इथे बघायला मिळाले. चेंडू निघून जातोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. 6 धावा. चार बॉलचा खेळ संपला आणि आता 69 धावा या धावफलकावरती. इथे देखील फटका तर जरूर खेळतायत. सिंगल मात्र झाली. दुसरीचा प्रयत्न राहील. 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत आणि आता तिसरीचा प्रयत्न असेल का? धावसंख्या 2 इथून थांबावं लागतंय. धावा 2 आकार घेतील आणि जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 71. एक मोठं टार्गेट सेट जरूर होईल इथून. 15 बॉल मध्ये आता रेयांश पाटील 30 वरती बॅटिंग करतात. 7 बॉल मध्ये 22 धावा. ही भागीदारी अत्यंत महत्वाची राहिली. GT11 माकणे धावसंख्या 71 ला आता जाऊन पोहोचते. उर्वरित आपण पाहतायत शेवटचा बॉल या षटकातला. इथे देखील आपण पाहतात फटका तर खेळला जरूर. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे त्यांच्या आवाक्यापासून बॉल राहील दूर. शेवट देखील गोड झाली. जिथे सुरुवात शांत असताना अंत खूप चांगला केला या इनिंगचा. जिथे रेयांश पाटील 16 बॉल मध्ये 34 आणि दीपेश म्हात्रे 7 बॉल मध्ये 22. चांगलं क्रिकेट. 75 धावा धावफलकावरती आणि 76 धावांचं एक मोठं लक्ष समोर असेल ते म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतात. दीपेश म्हात्रेनं 3 6 तदनंतर 1 चौकार. चांगलं क्रिकेट दाखवलं आणि 7 बॉल मध्ये 22 धावांवरती त्यांनी देखील बॅटिंग केली. रेयांच्या माध्यमातून आपण पाहतात 2 षटकार त्यावरच बरोबर 3 चौकार. स्ट्राईक रेट 212चा. 16 बॉल मध्ये 34 धावा. पार्टनरशिप जर तपासून पाहिली तर 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 54 धावा. अर्धशतकीय ही भागीदारी अत्यंत महत्वाची राहिली या इनिंग मध्ये. 76 धावांचं एक मोठं लक्ष आहे आणि या 76 धावांचा पाठलाग करण्याकरिता आता आपण पाहताय तर प्रियांशी रिदान 11 हा संघ कुठल्या पद्धतीने दुसऱ्या इनिंग मध्ये खेळ करेल, दुसऱ्या इनिंगचा खेळ कसा राहील हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती आपण जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि त्यावेळेला मायक्रोफोन वरती ऐकूया आवाज. पालघर जिल्ह्याचा गोड आवाज पालघर भूषण सरांचा ऐकूया आवाज. मायक्रोफोन वरती प्रमोद शेडगे सरांना निवेदन देतोय की आपण या आणि या दुसऱ्या डावाला तुमच्या आवाजानं निश्चित स्वरूपात एक वेगळा रंग मिळेल. या प्रमोद शेडगे सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आमच्या
सुद्धा आवाज आपल्याला या संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकायला मिळेल. मनीजी गावड या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यंकटेश धुमाळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उदरनिर्वाहासाठी दूरवरचा प्रवास करून मुंब्रावरून खास करून आपण पाहिलं मुंगफलीवाले या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. प्रथमोपचार बॉक्स यावेळेला आपण पाहिला तर सिद्धिविनायक मेडिकल आणि जनरल स्टोर्स आदरणीय प्रतीकजी पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. फर्स्ट एड बॉक्स GT11 माकणे टीमने 75 धावा फलकावर लगावल्या. 3 षटकांचा आढावा घेत फक्त 3 षटकांमध्ये 17 धावा होत्या आणि त्यानंतर चौथ्या षटकाला जसं प्रारंभ झाला मृदुल आला. मृदुल सारख्या गोलंदाजावर तुटून पडणं ही खाऊ गोष्ट नाहीये, परंतु 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर त्याने 15 धावा खर्च करत असताना ज्या पद्धतीने त्याने 1 विकेट्स फक्त मिळवली. 17 धावांचं 1 षटक जयचं महागडं ठरलं गेलं आणि 26 धावांचं नयन पाटीलचं आपल्याला पाहायला मिळालं. मृदुलने 2 षटकं हाताळली होती, 21 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स मिळवले. गणेश गावड 0वर बाद झाल्यानंतर रेयांश पाटील टिंबीखोडावेचा ब्रँड आज चमकला. सर्वेश शिलार जो वेडीचा खेळाडू आपण पाहताय 4 धावांवर बाद झाला. नयन पाटील 6 आणि त्यानंतर दीपेश म्हात्रेला आपण पाहिलं 7 बॉलमध्ये 22. एक झंझावती आणि झुंजार खेळी करत आपल्या संघाला त्याने सिद्ध करून दाखवलं. स्वतःला डावाला संघाला सावरलं आणि चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. मृदुल पाटील 2 षटकं 20 धावा 2 विकेट्स 10चा इकॉनॉमी. दीपेन बारी 1 षटक 3 रन्स हे खूप महत्वपूर्ण ठरलं गेलं. 3चा इकॉनॉमी. जय पाटील 2 षटकं 22 धावा 11चा इकॉनॉमी. नयन धनुला आपण पाहिलं 1 षटक 26 धावा आणि 26चा इकॉनॉमी. फॉल ऑफ विकेट्स 0वर 1 9ला 2 आणि 21ला 3 9 एक्स्ट्रा 6 षटकांच्या समाप्ती अखेर 12.50च्या सरासरीने खेळत असताना 75 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 76 धावांचं लक्ष या वेळेला समोर ठेवलं गेलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. फिल्डिंग सेट केले गेले. स्वतः चेतन पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम चेतन, सहर्ष स्वागत. अग्री प्रीमियर लीग मध्ये अगदी मनमुराद आनंद घेत असताना आपण पाहिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने ती व्हिडिओ व्हायरल झाली आणि त्यानंतर जी मंकट विकेट घेतली गेली होती रनआउटची आणि पुन्हा एकदा डिसिप्लिन त्यांनी दाखवलं आणि त्या फलंदाज गौरव किनीला मात्र सांगितलं पुन्हा आणि बॅटिंग कर. कमी प्रमाणात अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. निखिलजी बबलू शहासाहेब यांच्याकडून निखिलजी बकुल शहासाहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य SPL करता 10,000 रुपये मात्र आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे आपलं. सौरभ वैद्य पहिल्या मॅच साठी 2 फलंदाज अक्षय गवळीला आपण पाहतायत. सर्वेश शिलार पहिलं षटक हाताळण्याकरता वेडी टीम मधून खेळत असताना घारे या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. एक चांगलं क्रिकेट सातत्याने पाहायला मिळतं. एक छोटा पॅक बडा धमाका वेडीचा एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख. पहिलं षटक हाताळण्याकरिता सर्वेश शिलारला आपण पाहतायत. काल प्रणय शिलार त्याचे बंधू खेळले होते आणि तो संघ टॉप 8 मध्ये क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आज यश यांना सुद्धा आपण पाहतायत. पहिलाच बॉल प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. नयन पाटील या अगोदर जीत पाटीलला आपण पाहिलं त्याचे छोटे बंधू खेळले गेले होते. विकेट किपरचीच भूमिका त्यांनी निभावली होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0. पहिला बॉल डॉट. फुल टॉस बॉल होता. नामी संधी होती. बिटवीन द गॅप मध्ये बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. रुचित पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले पहिल्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर. अखिलेश बाळू पाटील जे आपण पाहतात माकणे यांच्याकडून आजच्या दिवसाची नाश्त्याची व्यवस्था केली होती. जे आपण पाहिलं तर मिसळ खूप अगदी जिभेवरती चव रिंगाळली.
यावेळेला बॅटची एजंट टेकन. फलंदाज सौरभला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. दिपेन बारी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी केली होती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे प्रगतीपथावर आणि पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत सर्वेश शेलारने. यावेळेला अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. जसं पिच रिमझिम पाऊस पडल्यानंतर जसं पिच खेळपट्टी ओली होते आणि ओलसर खेळपट्टीवर रबर बॉल जसा मात्र बॉल स्किट होतो ना, त्या पद्धतीने हा बॉल स्किट होताना पाहायला मिळतो आणि फार वेगाने बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा नामी संधी होती परंतु इथे मात्र चुकी केली फिल्डरने. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावन करता मेल. खणखणीत चौकार. नशिबाने साथ दिली. फिल्डरने चुकी केली. त्याचं भुगतान करावं लागलं आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 धावन करता मेल. चौकार. 4. होते आणि इथून मात्र थोडंसं असं वाटलं त्यांना की बॉल अलगत हातामध्ये येईल परंतु शेवटच्या क्षणाला बॉलने थोडीशी मात्र यावेळेला बॉल डायव्हर्ट झाला आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतला. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. महेंद्र भोईरकडे बॉल जाण्याची दाट शक्यता पाहायला मिळते परंतु डीप मिड विकेटला बॉल निघून जाईल. रेयांश पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मेल आणि सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं हे आपण पाहिलं तर सर्वेश शेलारच्या नावावर 30 बॉल आणि 69 रन. म्हणतात ना आजचं सामर्थ्य, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. म्हणून त्यासाठी विचार बदला आयुष्य बदलेल. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये विचार हा तुमचे सकारात्मक असायला हवेत. तुम्ही नकारात्मक विचाराने जर मैदानाच्या आतमध्ये उतरलात तर तुम्हाला सातत्याने पराभवाची चव चाखायला मिळते. परंतु सकारात्मक दृष्टिकोन अप्रोच इंटेंट खूप महत्वाचा भाग असतो. चेतन पाटील सध्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रियांश रिधान 11 केळवा रोड आपण पाहतायत. आज संघ 7 वर पोहोचला होता. एकंदरीत 7 वर पोहोचलाय. GT 11 माकडे टीम 6 वर होती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 रनने पुढे आहे. एवढा काही इफेक्ट नाहीये. पंकज गरद आणि प्रतीक मांडवेकर यांचा संघ पाहायला मिळतोय जो प्रियांश रिधान 11 केळवा या 2 ओनरच्या माध्यमातून आणि गौरव तरे GT 11 माकणे चे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर विनर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वेश शेलार अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. अतिशय चांगली गोलंदाजी केली. गोलंदाज रेयांश पाटील. काय बॅटिंग केली होती रेयांशने. यावेळेला हुक केलंय. फिल्डर त्या ठिकाणी दूर आहेत. फील्ड करतील, चेंडूला कलेक्ट करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील दिपेन बारीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. अक्षय गवळीला आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला आतापर्यंत तो खेळ पाहताना पाहायला मिळतोय. मनमुराद आनंद घेतोय बॅटरचा. परंतु अक्षय गवळी आज चांगली बॅटिंग करेल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. आतमध्ये येणारा बॉल होता. अतिशय चांगला बॉल समोरून फिरवलाय. पायावर जाऊन चेंडू आदळला होता. कोणती धाव येत नाहीये. रेयांश पाटीलने गेली मागील 2 ते 3 वर्षांमध्ये एवढं स्वतःला झोकून दिलंय. म्हणतात ना जितके तुम्ही झिजाल तितके चमकाल. स्वतःला मात्र आपण स्वतःने पॉलिश करणं फार महत्वाची गोष्ट असते. स्वतःला प्रश्न विचारणं आणि त्याच्यातून मात्र संधी निर्माण करणं
बॅटचा टो लागला होता. फिल्डर पुढे सरसावतील. विंकुश म्हात्रे त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. 10 या धावसंख्येवर दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले. अप्रतिम चांगला बॉल होता. यावेळेला आपण पाहतायत ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. फिल्डर पुढे सरसावतायत. गणेश पाहायला मिळतोय. गणेश गावड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. चांगला बॉल समोरून फिरवलाय. मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला बॉल यावेळेला पिच केलं गेलंय. काय गोलंदाजी सुरू आहे. रियांश पाटील विथ द बॅटने 34 धावांची आउटस्टँडिंग इनिंग पाहायला मिळाली आणि विथ द बॉलने सुद्धा मात्र फिंगरचा वापर करतोय. लेग कटर ज्याला म्हटलं जातं. यावेळेला परिपूर्ण क्रीजचा वापर केला होता परंतु एलिव्हेशन तेवढं मिळालेलं नाहीये. फिल्डर मात्र चुकी करतायत. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडाल झेल तर जिंकाल खेळ. एकंदरीत आपण पाहिलात तर अशा प्रकारची झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दनकाळ असावेत. खेळेल नाही खेळेल हा मात्र एक वैयक्तिक भाग आहे परंतु झेल टिपणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. 24 बॉल आणि 63 रन असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या आपण जाऊया मिस्टर HK कडे. नाव कोणाचा हे सपाले शहराने नाव गाजतय नाव कोणाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा. मागणे गावाच्या GT दादाचा. मागणे गावाच्या गौरव धरेचा. मागणे गावाच्या GT दादाचा. थँक्यू. मुकेशने झेल सोडल्यानंतर आता मात्र कुठेतरी चांगली पॉवरफुल पॉवर हिटिंग पाहायला मिळेल का कंपॅरिझन करताना. प्रियांश रिधान 11 टीम आतापर्यंत 13 वर जाऊन पोहोचले. GT 11 माकणे टीमचा विचार केला तर 2 षटकांमध्ये त्यांच्या धावा होत्या 10 आणि 2 विकेट्स गेले होते. म्हणजेच प्लस पॉइंट अजूनपर्यंत प्रियांशी जो आपण पाहतायत रिधान 11 केळवा या टीमच्या बाजूने आहे. नयन पाटीलला बॉलिंग मार्कवर आणलं गेलंय. एक हर होणारी खेळाडू म्हणून रावळे टीमचा एक भरवशाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पाहायचंय जरी कागदोपत्री तो स्ट्रॉंग असला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गुणवत्ता ती सिद्ध करावी लागणारच आहे. सफाळी प्रीमियर लीग पर्व 3 अगदी शिस्त माणुसकी मैत्रीचं उत्सव म्हणजे सफाळी प्रीमियर लीगचा हा थरार अतिशय रात्रंदिवस कष्ट घेत असताना आपण पाहिलं. संपूर्ण संघ मालक यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यामध्ये स्पेशली महेंद्र भोईर दादा आणि मनीषजी गावड स्वतःला झोकून दिले या स्पर्धेकरता. फॅमिलीला वेळ कमी मैदानाला वेळ जास्त. इन्व्हिटेशन पासून तर ट्रॉफी पासून सगळ्या गोष्टी मैदानाला सातत्याने पाहायला मिळतात. यावेळेला आपण पाहिलं तर चांगला बॉल होता. परफेक्शन जरूर नयन पाटीलकडे आहे आणि तेच दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी आणि आज मंगल कडक यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळेल. 13-1 तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर रियांश पाटील फेकी करतील. एकच धावेवर सॅटिस्फाईड. आज विकी गरज GT 11 टीमचे 12वे खेळाडू असले तरी सुद्धा या टीमचे ते हिस्से आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 धावा. संत गतीने सुरुवात सुरू आहे. मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. ऑन साईडला खेळले गेले. ऑन ड्राईव्ह खेळत असताना गणेश पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलच मिळते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका ही मात्र सातत्याने निभावायला पाहिजे. क्रिकेटचा खेळच असा आहे की एका दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा सर्वोत्तम द्या तरच तुम्ही मात्र विजेते ठरतील.
एकामेकांवर अवलंबून सातत्याने राहिलात तर तो खेळ मात्र विस्कळीत होत असताना पाहायला मिळतो. जबाबदारीने खेळ पार पाडला पाहिजे हा क्रिकेटचा. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. बॉलला तेवढी हवी तशी मात्र यावेळेला हाईट मिळाली नव्हती. बाईच्या स्वरूपात बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. यश पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाईच्या स्वरूपात एक रन मिळेल. संघाची धावसंख्या 16 रन्स. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉलला फ्लाईट दिली होती आणि ऑन दी टोस खेळत असताना फक्त चेंडूला दिशा दिले आणि मुकेश पुढे सरसावत असताना मिळेल फक्त आणि फक्त 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17-17 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. नयन पाटील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने उजव्या हाताच्या फलंदाजाला. या वेळेला खूपच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपरला सावध राहावं लागेल. दीपेश मात्रे त्या ठिकाणी जरूर होते आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्तीवर झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 धावा. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 10 बॉलमध्ये 11 दीपेन बारी आणि 18 बॉलमध्ये 59 धावा. पहा इथे सुद्धा 3 षटकांमध्ये 17 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या आणि इथून त्यांनी मात्र गिअर चेंज केला. इथे 1 विकेट आहे, तिथे 2 विकेट होते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर मृदुल पाटील येणं अजून बाकी आहे. चेंजेस काहीतरी केलेले असावेत, काहीतरी गेम प्लॅनिंग, परंतु तेवढं उशीर व्हायला नको की जेणेकरून आपण पाहू शकतात आतापर्यंत दीपेन बारी स्ट्रगल करतोय. 10 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 11 रन आलेत, त्यामुळे आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रियांशी रिधान 11 केवा टीम जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटीशी हलकीशी धून, जाऊया आपण संगीत कक्षेकडे. सर्वांचं सहर्ष सुस्वागतम. सफाळी प्रीमियर लीगचा तडका आपल्याला पाहायला मिळतोय. सीझन 3 मध्ये सध्या आपण आहोत. 16ही संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर रोहिदाजी पाटील मॅचचा आनंद घेत असताना अगदी समोरून आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हाईट अँड ब्लॅक मध्ये. जीटी यांना सुद्धा आपण पाहतायत. गौरवदादा तरे अर्थातच माकणे गावातील अनमोल रत्न आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, ते सुद्धा स्टँड मध्ये आहे सध्या. यावाला स्विच हिटचा फटका चांगला खेळलाय. थर्ड मॅनला चेतन पाटील पुढे सरसावले गेले होते. बॅकअप मिळतोय का नाही, आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा बॉल निघून येईल चौकारासाठी. 4 रन. एकवीस धावा झाले 21. आता कुठेतरी अक्षय गवळी ह्या वेळेला विचार विनिमय करतो, नाही आता आपल्याला थांबायचं नाहीये, कारण थांबला तो संपला, हुकला तो संपला. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगली विकेट किपिंग. दीपेश मात्रे आपल्या हाईटचा परिपूर्ण फायदा उचलत असताना, आणि इथून जर आपण पाहिलं तर स्वतः महेंद्र भोईर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. एक्सपिरियन्स बॉलर आहेत, जलसर गावांतून बिलॉंग करतात. या अगोदर किरण भोईर हे सुद्धा खेळले गेले, त्यांचे बंधू. पुन्हा एकदा बॉल तयार. मंगल कडक सध्या मात्र आपण पाहतायत. चांगला बॉल अँगल क्रिएट करून गोलंदाजी करत असताना कोण बदलला जातोय. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. चांगली थिंकिंग वापरली गेले. ज्या वेळेला तुम्ही राऊंड द विकेटने येता उजव्या हाताच्या फलंदाजाला, त्यावेळेला एलबीडब्ल्यूचे चान्सेस कमी असतात आणि कॉट बिहाइंडचे चान्सेस जास्तीत जास्त वाढताना पाहायला मिळतात. आणि तेच आता महेंद्र भोईर करत असताना ही थिंकिंग वापरली गेले. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 21. 21 धावा
21-1. चांगला बॉल होता यावेळेला आपण पाहिला पायावरचा बॉल अगदी तिथून बॉल ब्रश झाला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेत असताना जणू काही बॉल नाही स्टंपची गळाभेट घेतली की काय फलंदाज बाद बॅक टू द डग आउट क्लीन बोल्डच्या माध्यमातून गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचले गेले. 21 सध्या आमच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. गणेशजी कारभारी साहेब या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा वेलकम असेल. 21-2 मनीजी गावड यांची अफलातून मेहनत बानस यावेळेला आपण पाहतायत सध्या त्याची व्यवस्था करत असताना चांगला बॉल होता टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी एक्सपिरियन्सचा परिपूर्ण वापर करत असताना अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो. तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा कसे जगलात याला फार महत्व आहे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये किती वर्ष खेळलात त्यापेक्षा तुम्ही संघाला कशा परिस्थितीमध्ये चांगलं खेळवलं याला फार महत्व आहे. ऑन साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. रुचित पुढे सरसावेल सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 22 या धावसंख्येवर 4 षटकांच्या समाप्ती अखेर आता इक्वेशन असं आहे की 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ धावा हव्यात त्या 54. 12 बॉल आणि 54 रन 27च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. खेळपट्टीवर कृपया करून टीम मीटिंग करू नका. खेळपट्टीच्या बाहेर जे काही टीम मीटिंग करायचे आहे ते मात्र आपण करावायचे आहे. आणि अंपायर्सला सुद्धा मी विनंती करेन की ज्या पद्धतीने खेळपट्टीवर तुम्ही टीम मीटिंग करून द्यायची नाहीये. इम्पॅक्ट प्लेअर यावेळेला आणलं गेलंय. चेतन पाटील सध्या तरी आपण पाहिलं तर बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जागी हार्दिक गावडला मात्र इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जो पाहायला मिळतो. योग्य त्या वेळेला योग्य तो इम्पॅक्ट प्लेअर घेतल्यानंतर तो ट्रम्प कार्ड बनला जातो. या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. 11 प्लेइंग 11 मध्ये तुमचे खेळाडू असतात त्यामध्ये 4 पर्याय म्हणून तुम्हाला इम्पॅक्ट प्लेअर वापरता येतं. आणि इम्पॅक्ट प्लेअरचा जो नियम आहे तो मात्र सकाळच्या सत्रात थोडंसं कन्फ्युजन झालं. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 रन्स 9 पाटील. 22-2 4 षटकांच्या समाप्ती अखेर 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर सध्या आपण आहोत. चांगली क्लॅरिटी चांगलं अपडेट प्रत्येक खेळाडूच्या रील्स काही 10 मिनिटातच व्हायरल होताना पाहायला मिळतात. ही यज्ञेश भोईर गौरव पाटील यांनी सांगितलंय की फक्त इथं सुस्त बसून चालणार नाहीये. जर मानधन हवंय तर चांगलं काम सुद्धा करावं लागेल. ऑन साईडला धम्माका यावेळेला पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग मृदुल पाटील आल्या आल्या मात्र याच खेळाडूची मात्र आपण चर्चा करत होतो. या खेळाडूला कदाचित पाठीमागे का ठेवलं हाच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. षटकारात परावर्तित केलं. 6 धावा धम्माकेदार षटकार. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 28-28. 48 रनची आवश्यकता 11 बॉल मध्ये. यावेळेला मृदुल पाटील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. नयन पाटील जरूर सर्वेश शेलारने पहिलं षटक जरी हाताळलं तरी सुद्धा मात्र नयन पाटीलकडे शेखर जो एक्सपिरियन्स आहे आणि कदाचित थोडासा ऍडव्हान्टेज काय आहे तर उजव्या हाताच्या फलंदाजाला डावकुऱ्या हाताचे फलंदाज जे मात्र फिरवत असतात आणि त्यामुळे कदाचित तो प्लस पॉइंट यावेळेला पाहायला मिळतो. नयनला आणलं गेलं.
कधी कधी विचार येतात मनामध्ये, हा बॉल वाईटचा पाहायला मिळतो, वाईट स्वरूपात एक रन मिळेल. कधी कधी प्रेक्षकांना सुद्धा असं वाटतं की सर्वेश शेलारने मात्र पहिल्या षटकात फक्त 7 धावा दिलेत, तरी सुद्धा त्या गोलंदाजाला मात्र थोडंसं पाठीमागे का ठेवलं. परंतु अशा वेळेला एक्सपिरियन्सचा सुद्धा फायदा होतो. लेफ्ट आर्म गोलंदाज पाहायला मिळतो, उजव्या हाताच्या फलंदाजाला तेवढा ॲडव्हान्टेज कधी कधी मिळत नाही. ऑन साईडला खेळलं गेलं, एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत, फेकीपर्यंत डीप मिड विकेटला रेयांश पाटील चांगली फेकी करत असताना तेवढाच ॲक्युरेट थ्रो. क्या बात आहे रेयांश पाटील, मॅग्निफिसंट थ्रो, ॲक्युरेट. ॲक्युरेसी कशी असावी. आणि लगेच गणेश गावड जात आहेत आणि सांगतायत, वा रेयांश काय फेकी केले. हे प्रेरणास्थान आहे. फलंदाज यावेळेला बाद होईल धावचीच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये, बॉल फेकून झाले ते 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉल झालेत. एक बॉल वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाला. 3 बॉल आणि हा 4था बॉल ऍड होईल. गणेश गावडने फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. क्रिकेट मधील मात्र या टीमचा तो चित्ता आहे असंच म्हणायला हरकत नाहीये. भरपूर मात्र त्याची जी आपण पाहताय धावण्याची शैली पाहायला मिळते. ऍक्टिव्ह मात्र क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला राहावं लागतं. लेझी क्रिकेट खेळून चालत नाही. आपल्याला ॲज अ फिल्डर निवडलंय तर आपला रोल काय आहे हे ध्यानात घेऊन तशा प्रकारची भूमिका बजावावी लागते. यश पाठीमागे मात्र चेंडूला फील्ड करेल. मात्र वाईट बॉलचा इशारा. वाईट प्लस 1 रन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर शेखर केणी दर्शवत आहेत 33 धावा. आणि आता सध्या तरी आपण पाहिलं तर सागर वरठा खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. तो सुद्धा मात्र गौरव तरे यांच्या संघाला चीअरअप करताना पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत. गणेश गावडची चर्चा सुरू आहे. फ्रेम मध्ये येतोय. एक परफेक्शन फिल्डर कसा असावा, परफेक्ट फिल्डर कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण देत असताना ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. नवीन गोलंदाज नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आर्यन भोईर जलसार या गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. गणेश गावडने जी फिल्डिंग अप्रतिम केली गेले, स्टँडर्ड त्या फिल्डिंगचा दाखवलाय. हा सुद्धा जलसारचाच अनमोल रत्न आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड सातत्यपूर्ण आपण पाहू शकतायत. आणि जलसार म्हटलं तर प्रकाशजी भोईर जे पाण्याची व्यवस्था नेहमीच करताना पाहायला मिळतात आणि प्रत्येकाला कलागुणांना वाव देण्यासाठी ते पोहोचतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक ऋणी आहे. यावेळेला बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून गेला, परंतु इथे थोडंसं कुठेतरी उशीर झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर थांबली गेले. नयनने 2 षटका हाताळली आपल्या कोट्यातील आणि 2 षटकांमध्ये त्याने धावा खर्च करत असतात 15 धावा खर्च केल्या गेल्या. 6 बॉल आणि आता विजयासाठी 43 रनची आवश्यकता. नीड 43 रन्स फ्रॉम 6 बॉल्स टू विन सफाळे प्रीमियर लीग. अतिशय आपुलकीची प्रीमियर लीग आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 2 वर्ष आपण पहिली समस्या आल्या, अडचणी आल्या, परंतु त्याचं शांततेत निवारण करून या तिसऱ्या पर्वात सुद्धा मात्र आपण पाहिलं तर सफाळे प्रीमियर लीगचं ग्रामीण क्रिकेट पुढे जाईल या हेतूने हे सफाळे प्रीमियर लीगचं व्यासपीठ मिळवून दिलं गेलंय आणि संपूर्ण संघ मालकांचं तेवढंच गोड कौतुक करावं लागेल. त्यांच्या कष्टाच्या घामाने, खऱ्या अर्थानं पैशाने या स्पर्धेला ते आवर्जून भेट देतात. खेळाडूंना मात्र ऑक्शनमध्ये ते आपल्या संघामध्ये सामील करतात आणि हीच पर्वणी असते. सर्व धर्म समभाव जपणारी ही स्पर्धा म्हणजेच सफाळे प्रीमियर लीगचा तडका पर्व 3.
6 बॉल 43 रन. गोलंदाज सज्ज होईल. प्रियांश पाटील आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने. यावेळेला चांगला बॉल होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना प्रियांशने मागील 2 ते 3 वर्षात तोच उल्लेख मी केला की इम्प्रोव्हायझेशन केले. स्वतःला सिद्ध करण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू पाहायला मिळतो. या वेळेला बॉल लेफ्ट केलं गेलं होतं. डावी यष्टी उद्ध्वस्त केली गेली आणि रोहिदास पाटील यांनी मात्र टाळ्यांचा गजर करताना आपल्याला सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट डिलिव्हरी. म्हणतात ना स्वतः सिद्ध व्हा, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करेल आणि तेच श्रेयांश पाटीलने या वेळेला दाखवून दिले. फलंदाज बाद गॉन. नावाची छाप आहे तो टॉप. धनु ज्या गोलंदाजाने मात्र बॉलिंग करताना 26 धावा तब्बल त्याच्या गोलंदाजीवर आल्या होत्या, ते महाग षटक ठरलं गेलं. ऑन साईडला फोर्स केलं या बॉलला. एक नंतर मेल. आता हळूहळू मात्र विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावत असताना संघ पाहायला मिळतोय. GT11 माकणे हा संघ विजयाच्या पाऊल खुना उंटत चाललेत. चांगला बॉल ह्या वेळेला अँगल क्रिएट करत असताना अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केलाय. तेवढाच वेग पहा. वेग फक्त असून तुमच्याकडे चालत नाही, तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ या जर तुमच्याकडे गोष्टी असतील प्रॉपरली, तर जगातील सर्वोत्तम जरी फलंदाज आला तरी सुद्धा तुम्हाला त्याला बीट करण्याची ताकद तुम्ही ठेवता. स्लोवर वन चेंडू व्हेरिएशन असणारा गोलंदाज आहे. प्रत्येक बॉल बरोबर मात्र मनकवडा ओळखतो फलंदाजाचा, त्यानुसार तो गोलंदाजी करतोय. आणि आता फक्त औपचारिकता बाकी राहिले या सामन्याची. दोन्हीही माकणे गावातील टीम आपल्याला पाहायला मिळतील. तर इथून मात्र विजयावर शिक्कामोर्तब केलं गेलंय. कॉंग्रॅच्युलेशन GT11 माकणे टीम. गौरवदादा तरे मात्र खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, नो डाऊट अबाउट इट. आणि इथून जर आपण पाहिलं तर प्रियांशी, रिदान 11, पंकज घरत आणि प्रतीक मांडवेकर यांना मात्र टीम मीटिंग करावी लागेल. मात्र ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील. कदाचित फलंदाजांमध्ये क्रमवारी बदलली जाईल का, मृदुल पाटीलला पुढे आणलं जाईल का, कारण तो फलंदाज जवळजवळ आपण पाहिला तर 4थ्या क्रमांकावर येत असताना तोपर्यंत